आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आषाढी वारीत पंढरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई। अवैध दारूसह कार व 2 दुचाकी जप्त। तब्बल 11.42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। 7 जणांवर गुन्हा दाखल। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांनी अवैध दारू विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 1,42,000 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा, एक होंडाई कार, 2 दुचाकी जप्त करण्यात आले असून 7 आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून MH13EC 6908 क्रमांकाच्या होंडाई कारसह एक युनिकॉर्न मोटरसायकल आणि एक स्कूटी या 3 वाहनांची तपासणी केली। त्यामध्ये देशी विदेशी मद्याचे एकूण 42 बॉक्स अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण दारूसाठा व वाहने जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 1,42,000 रुपयांचा अवैध मद्यसाठा तसेच एक कार, 2 मोटरसायकलीसह एकूण 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे। या प्रकरणी 7 आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, पोलीस हवालदार रोगे लोंढे, सुजित उबाळे, शहाजी मंडले, ठाकर काझी नवले, महिला पोलीस राऊत, पोलीस कर्मचारी लोंढे व भांडवड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली। आषाढी वारी दरम्यान अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांकडून अशाच प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहेत। जय हिंद। मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 कारवाया अवैधरित्या दारू विक्रीच्या अनुषंगाने करण्यात आल्या आहेत। त्याच्यामध्ये एकूण 1,42,000 रुपयाची दारू या 2 कारवायांमध्ये जप्त केलेली आहे। एक कारवाई त्यामधील इसबावी परिसरात जे मलपे चौक आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये 20 बॉक्सेस टँगो कंपनीच्या बॉटल्स आढळून आल्या। त्यामध्ये 4 आरोपी केलेले आहेत। त्याचबरोबर आज एक 4 व्हीलर वाहन आणि 2 दुचाकी वाहन यांना गराडा घालून ट्रॅप लावून त्यांच्यातून दारू जप्त करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 3 आरोपी आहेत। असे एकूण 7 आरोपी आणि एकूण जवळपास 11,40,000 रुपयाचा मुद्देमाल या 2 कारवाईमधून जप्त करण्यात आलेला आहे। येत्या आता एक आषाढी एकादशीच्या कालावधीमध्ये अवैध धंद्यांवरती आळा घालण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहेत। माऊली पथक हे आमच्या पंढरपूर उपविभागाचं पथक आहे, ज्यामध्ये कुठल्याही अशा अवैध धंद्यांची माहिती मिळताच ताबडतोब त्यावरती कारवाई करून ह्या अशा वारी कालावधीत भाविकांना व जे इथे वारकरी येतात त्यांना कुठलाही त्रास न होण्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत आणि तशाच कारवाया पुढे सुद्धा चालू राहणार आहेत। जय हिंद।